लोणार तालुक्यातील किनगाव झट्टू येथून मातमळकडे नेटसेटच्या कामासाठी महिला मजूर ऑटोने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने ऑटोला जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना शनिवारी 1 फेब्रुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी आहेत. किनगाव झट्टू येथून मातमळकडे जाणाऱ्या ऑटो क्रमांक MH28R2211 सरस्वती नदीजवळ बाजळ यांच्या शेताजवळ वळणावर आला असता सरस्वतीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने क्रमांक MH43AF5821 ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटो पलटी झाल्याने त्यातील महिला मजूर रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. या दुर्घटनेत जरीनाबी अयूब शहा वय वर्ष 45 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रंजना परमेश्वर कास्तवडे वय वर्ष 53 या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शांताबाई शेवाळे वय वर्ष 45, कल्पना विठ्ठल जमधाडे वय वर्ष 40, अलका मधुकर शेवाळे वय वर्ष 40, लक्ष्मण करवदे वय वर्ष 45, चंद्रभागा नागरे वय वर्ष 40, राधा गायकवाड वय वर्ष 30 तसेच ऑटो चालक आसिफ निशाल शहा वय वर्ष 30 हे 8 जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर स्विफ्ट डिझायरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित कार ही हिवराखंड येथील असल्याचं समजतं. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेने जखमींना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणार पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते, KTV न्यूज, किनगाव झट्टू, लोणार. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.